हॅलो मंडळी, कसे आहात? तर आज मी तुमच्यासाठी काहीतरी वेगळंच, म्हणजे काय ते वेगळंच घेऊन येते म्हणायला. तरी पण आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगते. तर गोष्ट आहे 10 वर्षाच्या राणीची. तिच्या आयुष्यात तो खूप सुखी होती. आणि राणी, तिची मम्मी आणि पप्पा असं तिघांचं सुखी कुटुंब होतं. राणीच्या आयुष्यात सगळ्यात आवडती वस्तू म्हणजे तिचा छोटासा टेडी बिअर. ती त्याला लाडाने टिडूच म्हणायची. राणी 4 वर्षाची असताना आईने तिला वाढदिवसाला तो टेडी दिला होता. प्रत्येक रात्री राणी टेडीला मिठी मारून झोपायची. एके दिवशी राणीची आई आजारी पडली. घराचा खर्च वाढला. औषधांवर खूप पैसे जाऊ लागले. बाबांनी बरीच सामानं विकली, पण तरी पैसे काही पुरेनात. अपुरेच पडू लागलेत. आणि राणीची मम्मी ही काही बरी होईना. एके संध्याकाळी राणीने पाहिलं की बाबा शांत का बसलेत. ती जवळ जाऊन पाहती तर बाबांच्या डोळ्यात पाणी होतं. राणी दुःखी झाली. दुसऱ्या दिवशी राणी शांतपणे आपला टेडी बिअर घेऊन जुन्या वस्तू विकण्याच्या दुकानात गेली आणि तो टेडी विकून टाकला. त्या पैशाने तिने काही औषधं घेतली आणि आईच्या हातात ठेवली. आई आश्चर्यचकित झाली आणि विचारलं, हे पैसे तू कुठून आणलेस? तर राणी हसली, पण डोळ्यात अश्रू होते. आई, टेडू परत येईल, पण तू नाही आलीस तर? आईने राणीला घट्ट मिठी मारली. बाबांच्या डोळ्यातही आनंद अश्रू आले. काही महिन्यांनी राणीची आई पूर्ण बरी झाली आणि एके दिवशी बाबांनी राणीला सरप्राईज दिलं. काय होतं सरप्राईज? तोच टेडी बिअर जो राणीने आईच्या दुखण्यासाठी पैशांसाठी विकला होता. बाबांनी तोच टेडी बिअर पुन्हा विकत घेतला. राणीने टेडी बिअर पाहून तिला खूप सारा आनंद झाला आणि टेडीला घट्ट मिठी मारली आणि हलक्या आवाजात म्हणाली, तू माझी आई परत आणलीस, थँक्यू. मित्रांनो, गोष्ट आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि पुन्हा नवीन नवीन गोष्टी मी तुमच्यासाठी घेऊन येईल.